सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। उत्तर भारतीय सेलचे जे अध्यक्ष आहेत अविनाशभाई पटेल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय। याच ठिकाणी जर बघितलं तर विविध कार्यक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यात येतो। सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे अविनाशभाई पटेल यांनी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी जर भेट ज्यांनी दिली ते म्हणजेच माजी उपमहापौर दीपक भाऊ मानकर यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहे। हा वाढदिवस नक्की कसा पार पडला आणि या रक्तदान शिबिरामध्ये साधारण किती लोकांनी सहभाग घेतला याविषयीची अधिक माहिती घेऊया। उत्तर भारतीय सेल अध्यक्ष जे आहेत अविनाशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवर येत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत। माजी उपमहापौर दीपक भाऊ मानकर हे देखील शुभेच्छा देण्यासाठी आता अविनाशभाई यांना शुभेच्छा देण्यासाठी यांच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत। आपण जाणून घेतोय अविनाशभाई यांच्याविषयीचं दीपक भाऊंचं मत आणि त्यांचा जो काही प्रवास राहिला, त्यांना जे काही पद जे दिलं होतं त्यावेळेस भाऊंनीच दिलेलं होतं, तर त्यांच्या या कार्याचा आढावा त्यांनी नेहमीच घेतलेला आहे। आज त्यांना काय शुभेच्छा देतात हे भाऊंकडूनच आपण जाणून घेतोय। भाऊ काय सांगाल, गेली कित्येक वर्ष अविनाशभाई आपल्या सोबत आहेत आणि त्यांना आपण पद देखील दिलेलं होतं आपल्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, आपण इथे आलेले आहात, भेट देत आहात, काय सांगाल? उत्तर भारतीय सेवा संघाचा अध्यक्ष अविनाश पटेल पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने येऊन आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण त्यांनी केलेलं आहे आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख समाजामध्ये निश्चितपणाने आहे। समाजाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये त्याचा सहभाग हा कायम असतो। आज देखील त्याने रक्तदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे, आधार कार्डचे कार्यक्रम घेतलेला आहे। हे आपण समाजासाठी काहीतरी करावं, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं, हा भाव त्याच्या अंतर्मनामध्ये निश्चितपणाने आहे आणि मला असं वाटतं तो फक्त या भागापुरता उत्तर भारतीयांचा नेता नसणार आहे, तर भविष्यामध्ये पुणे शहराचा तो नेता उत्तर भारतीयांचा नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं आणि खूप चांगलं काम त्याच्या जीवनामध्ये आहे। व्यवसायामध्ये काम करत असताना आपण चांगलं काम आपल्या जीवनामध्ये करावं हा भाव त्याच्या मनामध्ये सातत्याने राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की तो चांगलं काम जीवनामध्ये करेल। या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या परिवाराच्या वतीनं, दीपक मानकर परिवाराच्या वतीनं त्याला मनापासून शुभेच्छा। परमेश्वर त्याला उदंड आयुष्य, आरोग्यवान, छान देवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। आता आपल्या सोबत आहे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अविनाशभाई पटेल, अपन त्यांच्याकडून जाणून घेतोय। क्या कहोगे भैया, आज आपका जन्मदिन है और आज आपने बहुत अच्छे तरीके से मनाया है, यहाँ पे दीपक भाऊ भी आए थे, क्या कहोगे आज? नमस्कार, मैं अविनाश पटेल, कार्याध्यक्ष उत्तर भारतीय सेल, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर। आज मेरे जन्मदिन के शुभ अवसर पे मैं रक्तदान में बहुत सारे लोग भाग लिए, बहुत सारे लोगों का सहयोग मिला, बहुत सारे लोग आ रहे हैं और मुझे शुभेच्छा भी दे रहे हैं और सराहना भी कर रहे हैं कि अच्छा काम एक उत्तर भारतीय की तरफ से हुआ है और वो हमेशा उत्तर भारतीय कुछ ना कुछ अच्छा काम करते आ रहा है और करते रहेंगे। मेन जो भाऊ दीपक मानकर साहब, जो मेरे भगवान स्वरूप है, वो यहाँ पे आए और मुझे शुभेच्छा दिए, मुझे आशीर्वाद दिए और जो मुझे मेरे ऊपर जो भरोसा जताए हैं और उन्होंने जब पद दिया था तब बोले, उन्होंने कहा था कि बेटा तुमको मैं पद देता हूँ लेकिन तुम अच्छे से काम करना, अपने लोगों के लिए भरपूर मेहनत करो और भरपूर काम करो और मेरा जहाँ तक सपोर्ट होगा वहाँ तक करूँगा, तुम्हें कहीं से कोई तकलीफ नहीं आने दूंगा। तो आज जब वो यहाँ पे आए मुझे बहुत खुशी हुई, जितने भी मेरे लोग मेरे साथ थे वो उनको भी बहुत खुशी हुई और हमेशा उनका सपोर्ट रहा है और उनके सपोर्ट से ही मैं हर काम करता हूँ और वो अपने बच्चे जैसा मुझे मानते भी है। और जैसे आज आपको उन्होंने कहा कि अपना ये भविष्य का उत्तर भारतीय की तरफ से नेता होगा,
तो हाँ, तो उनका आशीर्वाद रहेगा तो वो ज़रूर होगा, और उनके हर बातों पे और हर वादों पे मैं हमेशा कायम उतरूँगा और हमेशा कायम रहूँगा। इस बर्थडे के अवसर पर आप अपने उत्तर भारतीयों के लिए क्या अलग कुछ करना चाहोगे? इससे अभी तो इस बार रक्त शिविर हुआ है, उसके बाद अपना ये वोटर आईडी कार्ड बनाऊंगा, उसका राशन कार्ड बनाऊंगा। पहले पहले कैंपेनिंग लूंगा कि किसका वोटर कार्ड है, किसका नहीं है, जिसका नहीं है उसका बना के लूंगा, और उसके बाद मजबूती के साथ मैं भी यहाँ के सरकार में अपना उत्तर भारतीय का, जितने भी उत्तर भारतीय लोग हैं उसमें सपोर्ट करूँगा। और सरकार हमेशा हम लोगों का साथ दे और हम लोगों को भी बात सुने, वही हम लोग चाहते हैं। हाँ, अब हम लोग हमेशा मान सम्मान का ज़िंदगी जिए हैं, और 2 पैसा कम या ज़्यादा मेरे जितने भी लोग हैं काम करते हैं यहाँ पे, कमाते हैं, 2 पैसा कम या ज़्यादा जो भी कमाए, लेकिन उनको हमेशा मान सम्मान का लालच रहता है कि हमें भी मान सम्मान मिलना चाहिए यहाँ से, लोगों से, यहाँ के सरकार से। तो उस लालच को अभी हम लोग कब पूरा करेंगे? अभी मान-सम्मान तो हमेशा मिलते हैं, लेकिन थोड़ा बहुत का रहता है, तो वो कब पूरा होगा, वो समय की बात है। लेकिन जब दीपक मानकर साहब का आशीर्वाद और हाथ मेरे सर पे रहेगा, तो वो भी टाइम आएगा। नक्कीच आपण बघितलं की वाढदिवसानिमित्त विविध स्वप्न त्यांची आहेत आणि उत्तर भारतीयांकरता ते विविध योजना देखील या पुढील काळात देखील राबवणार आहेत आणि दीपक भाऊ मानकर यांनी त्यांच्याबद्दल जे काही उद्गार काढलेले आहेत, भविष्यामध्ये उत्तर भारतीयांसाठीचा एक नवीन चेहरा, असं जे काही उद्गार काढले त्यामुळे ते थोडेसे भावुक देखील झालेले आहेत. अशा या वाढदिवशी जर बघितलं तर असे विविध उपक्रम राबवले गेले पाहिजेत. रक्तदान शिबिर हा उपक्रम नक्कीच त्यांच्या माध्यमातून खूप अतिशय चांगला असा उपक्रम आहे. येत्या काळामध्ये रक्तदान करणं ही काळाची गरजच झालेलं आहे. तर सर्वांनी रक्तदान देखील करावं असा संदेश देखील अविनाशजी पटेल यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. या ठिकाणी विविध मंडळी किंवा यांचे जे मित्र असतील ते सर्वच जण इथे आलेले होते. त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय अविनाशभाई पटेल यांच्याविषयी त्यांचं मत काय आहे किंवा आज त्यांनी जे काही रक्तदान शिबिर केलं यामध्ये त्यांचा सहभाग आहे त्याविषयी देखील आपण थोडक्यात जाणून घेतोय. आज अविनाश भाई पटेल जी का जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। उनके जन्मदिन के उपलक्ष्य पे आज ब्लड डोनेशन करने का हम लोगों ने पूरे उत्तर भारतीय सेवा संघ की ओर से आयोजित किया गया है। आज सभी लोगों को, जितने भी उत्तर भारतीय लोग हैं, सभी लोग मिल करके अविनाश भाई पटेल जी पे गर्व करते हैं और उनके साथ कदम से कदम मिला करके सहयोग करने का कार्य हम लोग करते हैं। आज अविनाश भाई पटेल जी का जन्मदिन है। पहले तो उनको हार्दिक शुभेच्छा। और हमारे उत्तर भारतीय के लिए उन्होंने रात दिन एक करके मेहनत करते हैं। भगवान उनको बहुत बहुत शक्ति दे कि आगे भी वैसा करते रहें, और हम लोग उनके साथ रात दिन साथ में हैं।